प्रेक्षकांना क्रिकेट रसिकांना त्यांच्यासाठी प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा घर बसल्या पोहोचवली जाते यूट्यूबच्या माध्यमातून। बरेच जण स्मार्ट टी व्हीवरती बघत असतील, बरेच जण मोबाईलवरती बघत असतील, कोणी लॅपटॉपवरती बघत असेल, कोणी कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरती बघत असेल। आणि जे काही प्रेक्षक आहेत ज्यांना वेळ आहे ते मात्र आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी मैदानावरती आलेले आहेत। क्रिकेट हा सगळ्यांचाच आवडता खेळ भारतीय उपखंडात। इतर क्रीडा प्रकारापेक्षा आपण जर बघितलं तर क्रिकेट हा सगळ्यांच्याच मनाला भावणारा खेळ, लहान असो किंवा थोर, प्रत्येकाला या खेळाने वेळ लावलेले आहे। सारे खेळ आम्ही खेळून पाहिले, क्रिकेट सारखा नाही खेळ मान, क्रिकेट आमच्या श्वासानं साथ, क्रिकेट आमचा जीव की प्राण, अद्भुत अनिश्चितेचा हा गेम, कधी काय घडेल त्याचा नाही नेम, लहान असो किंवा असो थोर, प्रत्येकाचे या खेळावर प्रेम, क्रिकेट आमचा धर्म आहे आणि सचिन तेंडुलकर आहे भगवान, क्रिकेट आमच्या श्वासानं साथ, क्रिकेट आमचा जीव की प्राण। आणि या क्रिकेटने खऱ्या अर्थाने सगळ्यांना आम्हाला एकत्रित आणलेले आहे। मैदानाची माती जोडते अनेक नाती या युक्तीप्रमाणे खरं तर आपण एकमेकांच्या सोबत येत असतो, एकमेकांच्या विरोध खेळताना कित्येक जण एकमेकांचे मित्र बनत असतात, कित्येकांना कुठे कुठे दूरवरचा प्रवासही करावा लागतो। हा एकमेव खेळ आहे जो तरुणांना मैदानावरती घेऊन येतो। पूर्वीसारख्या आता कोणी फार मैदानी खेळ खेळत नाही। पूर्वी गोट्या, लपंडाव, पकडापकडी, कोयबा भरपूर असे खेळ होते, ते आता कुठेतरी काळाच्या पडद्यावर लुप्त झालेले आहेत। पण हा एकमेव खेळ आहे जो तरुणांना मोबाईलपासून दूर ठेवून निदान मैदानावरती घेऊन येतो। आणि या खेळाने सगळ्यांना आम्हाला वेळ लावलेली आहे आणि तोच खेळ या मैदानावरती सुरू आहे। सरपंच व ग्रामस्थ मंडळ चषक 2026 स्पर्धेची चौथी रात्र आणि पहिल्या फेरीत चौथा सामना सुरू होतोय। पहिलाच बॉल घेऊन येत आहेत, प्रथमेशचा बॉल ऑन दी अप, या ठिकाणी पाठवला कव्हर पॉइंटच्या दिशेने, आलाय पहिल्याच बॉलवरती चौकार। सायकला गुड्डूला आपण बघताय, बघूया रॉबिनकडे काय प्रथमेशकडे काय उत्तर आहे या चौकाचं। ओह फुलटॉस, हा जाईल सीमारेषेबाहेर, चौकारानंतरचा षटकार। खरा बॉल होता, पहिला आपण बघितलं शॉर्ट ऑफ लेन, दुसरा फुल टॉस। मागच्या मॅचमध्ये सुशांतने रोमांचकता भरली होती, सामना आपल्या बाजूने झुकवला होता। शेवटचा बॉल फुल टॉस होता, षटकाराची गरज होती, बॅटवर नाही आला, निराश झाले, पण काय जबरदस्त फाईट दिली सुशांतने। पराभव जरूर झाला पण जरूर चर्चा झाली सुशांतच्या बॅटिंगची, पण अखेर विजय झाला डोंगऱ्याचा पाडा संघाचा। त्यांनी विजयावरती शिक्कामोर्तब केलं, या स्पर्धेमध्ये विजयाचं खातं त्यांनी उघडलेलं आहे। यावेळेस मात्र ड्राईव्ह करतायत एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, आउटफील्ड फास्ट, चेंडूला त्या ठिकाणी नाही अडवता आला, गेला चेंडू सीमा पार, धावा मिळतील एकूण 4। आणि त्यानंतर चौकार, रॉबिनला रोखणं कठीण झालंय। रॉबिन मात्र जणू काय घरातून सेट होऊन आलाय की काय, या पद्धतीने तो बॅटिंग करतोय, पॉवर प्लेचा पुरेपूर वापर करतोय। पॉवर प्लेमध्येच तर खऱ्या अर्थाने फलंदाजांना नामी संधी असते। हा पॉवर प्ले क्रिकेटमध्ये बऱ्याच वर्षानंतर आला, पहिल्या 5 विश्वचषकामध्ये या पॉवर प्लेला अजिबात स्थान नव्हतं, पण जेव्हा 1996चा विश्वचषक सुरू झाला तेव्हा संपूर्ण जगाला श्रीलंकेनं ओपनिंग पेअरने दाखवून दिलं, रोमेश कालवितर्ना आणि सन जयस्वालने, की पॉवर प्लेमध्ये कशी बॅटिंग करायची। आणि त्यानंतर याच पॉवर प्लेने अनेक विस्फोटक फलंदाजांना, सलामीवीरांना जन्म दिला, त्यामध्ये वीरेंद्र सेहवागचे आपण नाव घेऊ शकतो।
हा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, या ठिकाणी चेंडू गेला मिड ऑफच्या दिशेने. या दरम्यान आपण बघतायत हा डॉट बॉल कमबॅक होताना पहिला डॉट बॉल प्रथमेशचा. अन्यथा या ओव्हरमध्ये आपण पहिल्या 3 चेंडूमध्ये आपण बघितले 3 मोठे पडके, त्यामध्ये 2 चौकार आकर्षक होते आणि त्यात एक फुल टॉस बॉलवरती आलेला षटकार. धावसंख्या धावफलकावरती 14 आपण बघतोय. पहिले षटक प्रगतीपथावरती एक चांगली सुरुवात झालेली आहे पेंडर टीमची. क्रिकेटचा धगधगता इतिहास दोन्ही गावांचा राहिलेला आहे. ही वैभवशाली परंपरा या गावांनी जपलेली आहे. अनेक खेळाडू या गावांमध्ये घडून गेले आहेत आणि आजही काही खेळाडू गावाचा सन्मान जपत असताना कित्येकाने मैदानं गाजवली, कित्येक गाजवत आहेत, पुढे कित्येक जण गाजवतील. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे आणि बदल हा नेहमीच घडत राहणार. मग तो कुठल्याही क्षेत्रामध्ये असू दे, तो बदल सातत्याने घडताना तुम्ही बघत असता. धावसंख्या धावफलकावरती सिंगलने आपण बघतोय जाऊन पोचले 15 धावा. अजूनही एक चेंडू या ठिकाणी शेष आहे या ओव्हरचा. कमबॅक चांगलं झाले 3 बॉल नंतर डॉट आणि त्यानंतर सिंगल आलेली आहे. बघूया अखेरचा बॉल प्रथमेश कशा पद्धतीने घेऊन येतोय. हा स्लो रन होता, शॉर्ट कव्हरच्या दिशेने गेला चेंडू. 1 धाव्या दरम्यान पूर्ण करतायत. व्हेरिएशन दाखवला आणि कुठेतरी ते शाण पण दाखवलं. पहिल्या 3 बॉलमध्ये मोठे फटके आल्यानंतर स्टॉप वॉच सुरू आहे, या गोष्टीकडे लक्ष द्या. टीम पेंडर त्या धावसंख्या धावफलकावरती आपण बघतायत एकूण धावा झाले 16 धावा. टॉस गमावला होता फफन 11 पेठ संघाने. प्रथम बॅटिंग करण्याचा खरं तर त्यांना भाग पाडलं गेलं आणि अशा पद्धतीने पहिले षटक संपन्न झाले. सुरुवात चांगली झाली, जरी या ओव्हरच्या तिसऱ्या 3 बॉलमध्ये पुढच्या धावा नाही आल्या, पण पहिल्या 3 बॉलमध्ये आपण 14 धावा येताना बघितलेले आहे. वेळ जास्त घेऊ नका, फिल्डिंग लगेच लावून घ्या टीम पेंडर. तर बॉलिंग मार्कवर दुसरं षटक घेऊन येत आहेत क्रिश कोपरकर. आमचे स्कोरर यांना सगळी नावं माहिती आहेत. क्रिकेटवरती प्रेम आहे, कदाचित भविष्यात क्रिकेट खेळतील, चांगले क्रिकेटर म्हणून नावारूपाला येतील. सध्या स्कोरिंग करतायत, आताही क्रिकेट खेळत असतील पण अजून फार कमी आहे. पण क्रिकेट खेळत असताना, काही करत असताना, छंद जोपात असताना आधी अभ्यास करा, आपलं करिअर बनवा. स्वीप करण्याचा प्रयत्न सफल झाले होते. प्रचंड वेग या चेंडूमध्ये आपण बघितला. हा डॉट बॉल आणि नुसता वेग असून चालत नाही, वेगाबरोबर ॲक्युरेसी फार महत्त्वाची असते. गाडी वेगाने चालवणं फार सोपं असतं, एक्सलेटर देणं काय त्याला जास्त काय ताकद लागत नाही, पण कंट्रोल फार महत्त्वाचा असतो, अन्यथा अपघात होत असतो. गोलंदाजीचं तसंच असतं. फुल टॉस कव्हरच्या दिशेने खेळतायत, इनफिल्डच्या वरून क्षेत्ररक्षक आल्यात दुरून त्या ठिकाणी सर्कलमधून. या दरम्यान 2 धावा येतील. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 18 धावा. चांगली सुरुवात, दोन्ही बॅटर चांगल्या पद्धतीने खेळत आहेत. सलामीवीरांचं काम तेच असतं, एक ठोस सुरुवात करून देणं आणि त्यानंतर येणाऱ्या फलंदाजांवरचा तो दबाव कमी होताना आपण बघत असतो. प्रथम बॅटिंग करते त्यामुळे फारसं दडपण नसेल, इथे मन मोकळ्यापणाने बॅटिंग करता येईल. हा वेगवान चेंडू, प्रचंड वेग आपण बघतायत. पुन्हा एकदा वेगावरती स्वार होऊन ही गोलंदाजी केली जाते क्रिशची. आज आपण क्रिशला बघितले, क्रिश खेळला तो धानसर टीमसाठी, हा क्रिश खेळतोय पेंडर टीमसाठी. डॉट बॉल या ओव्हरमध्ये आपण बघतायत कुठेतरी कमबॅक झालंय. पहिल्या ओव्हरमध्ये थोडीशी तोडफोड झाली, पण ते कव्हर करण्याचा प्रयत्न मात्र क्रिश करतोय. बॅटची एज, सॉफ्ट डिसमिसल्स, फलंदाज बाद, पहिल्या विकेटचं पतन. असं व्यक्तिमत्व या स्पर्धेच्या माध्यमातून आपण बघतोय की प्रत्येकाचा मान सन्मान ते करतायत, स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रत्येक व्यक्तीला एका तराजू तोलणारं व्यक्तिमत्व म्हणजे मदनजी मते साहेब सरपंच कानपोलीचे, आणि त्यांच्या सन्मानार्थ स्पर्धेचं आयोजन
दरवर्षी केलं जातं. गावदेवी आदित्य इलेव्हन कानपोली क्रिकेट संघ. नो बॉल आहे. अत्यंत घातक चेंडू आपण बघतायत, अगदी छातीच्या जवळून गेलेलं आहे. वॉर्निंग जरूर दिली असेल, कारण हा पुढचा बिमार आला तर गोलंदाजाला गोलंदाजी करता येणार नाही. खराब चेंडू होता, वेग प्रचंड होता, पण नियंत्रण नव्हतं आणि फ्रीटचा इशारा अंपायर करतायत. धावसंख्या धावफलकावरती 1ने पुढे सरकते. 19 धावा झालेले आहेत. क्रिश फ्रीट बॉल गेलाय शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने. केवळ एक धाव मिळेल. मिडल व्यवस्थित झाला नाही. सिंगल येईल. सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या धावफलकावरती 20 धावा या ठिकाणी झाल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये आपण धावा बघितल्या होत्या, 16 धावा आल्या होत्या. या ओव्हरमध्ये आत्तापर्यंत आपण बघताय धावा 4 आलेले आहेत. चांगली बॉलिंग. नो जरूर आला होता, पण त्याचा काही फारसा फायदा घेता आला नाही बॅटिंग साईडला. पुन्हा एकदा क्रिश आपल्या बॉलिंग मार्कवर तयार. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक. 5 ओव्हरची मॅच. आझाद मैदानावरती क्रिकेटचा रोमांच, क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा महोत्सव, क्रिकेटची ही जत्रा या ठिकाणी सुरू आहे. ही 4थी रात्र या स्पर्धेची. हलक्या हाताने खेळतात. गॅपमधून चेंडू निघालाय, सीमा पार. धावा मिळतील एकूण 4. केवळ 4 धाव होत्या, पण अखेरच्या बॉलवरती आज चौकार आला नाही. त्यामुळे या षटकात आपण बघतायत 8 धावा एकूण आलेल्या आहेत. एकूण धावसंख्या धावफलकावरती 24 धावांची आपण धावगती बघितली. 2 ओव्हरमध्ये प्रति ओव्हर मागे 12ची सरासरी राखलेली आहे. टीम मीटिंग फार मोठी नसावी, सगळ्यांनी एकत्रित येऊ नका वेळेच्या बाबतीत प्लीज. 10 मिनिटं झालेली आहेत. 20 मिनिटात तुम्हाला 4 षटकं तुम्हाला टाकायचे आहेत. 4 षटकं, अन्यथा एक खेळाडू आतमध्ये घ्यावा लागेल. प्लीज वेळेच्या बाबतीत काळजी घ्या. माणसाने नेहमी वक्तशीर असावं. वक्तशीरपणा ही यशाची गुरुकिल्ली मानलं गेलं आणि त्यामुळे प्रत्येकाने वेळेच्या बाबतीत कॉपरेट करायला हवं. स्ट्रॅटेजी फार महत्त्वाची असते, आम्ही समजू शकतो. प्लॅनिंग तुम्हाला करावं लागतं. 2 ओव्हर झाल्यात, कोणाला बॉलिंग द्यायची ही चर्चा जरूर होते. सगळे सहकारी ती चर्चा करत असतात. जिंकणं हा एकमेव उद्दिष्ट प्रत्येकाचा असतो. क्रिकेट हा खेळ खूपच खास आहे. पावलोपावली रोमांचकारी भास आहे. संघ लहान असो किंवा मोठा, प्रत्येकाच्या हृदयात विजयाचीच आस आहे आणि विजयाची आस घेऊन प्रत्येकजण मैदानावरती उतरत असतो. प्रत्येकाचं स्वप्न पूर्ण होतं असं नाही. शेवटी अनेक अपयश पचवून यश तुमच्या पदरात पडत असतं. कित्येक पराभव पचवावे लागतात. कुठलाही संघ एका रात्रीत, एका वर्षात, 2 वर्षात मोठा होत नसतो. त्या संघाला प्रचंड मेहनत करावी लागते. कित्येक पराभव पचवावे लागतात. कित्येक अप्स अँड डाऊन बघावे लागतात. त्यानंतर एक मोठा संघ तयार होतो. विचारा, जे संघ आज मोठे आहेत, चांगली कामगिरी करतायत, सुधीर पाटीलला कधीतरी विचारा एकांतात. आज संघ चांगली कामगिरी करतोय मॅडम. सुधीर पाटील 40 ओलांडल्यानंतर आजही टीमच्या बरोबरात रेग्युलर क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीने खेळतायत. पूल केलाय. पहिलाच बॉल यावरचा सीमारेषे पार षटकार. विक्रमचा पहिलाच बॉल सीमारेषे बाहेर. हर्षलच्या बॅट मधून आलाय तडाखा. पुन्हा एकदा उंच 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 आणि गेला तितकाच लांब. जाताना देऊन गेला हर्षल आणि पेट टीमला 6 धावा. गेले 36 धावा झाल्यात. नाव विक्रम आहे गोलंदाजाचं, पण त्याच्या अगेन्स्ट विक्रम करण्यासाठी तयार झालाय तो हर्षल. सलग 2 षटकार. पहिल्या 2 ओव्हरमध्ये आपण 24 धावा बघितल्या. प्रत्येक ओव्हरमध्ये 12 धावांची आपण धावगती राखताना बघितली. पण या ओव्हरच्या
पहिल्याच 2 बॉलमध्ये 12 आलेले आहेत. हा देखील ड्राईव्ह करतायत, समोर फिल्डर आहेत लॉंग ऑनला, केवळ एक धाव मिळेल. सिंगलने धावसंख्या धावफलकावरती 37 धावा. हर्षल न्यू बॅटर आल्याच आपला इरादा स्पष्ट केलाय. फलंदाज त्या ठिकाणी बाद झाले होते गुड्डू म्हात्रे. स्ट्रायकिंग इनला फलंदाज रॉबिनने खऱ्या अर्थाने एक चांगली सुरुवात केली. पहिल्या ओव्हरमध्ये आपण बघितलं 2 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून आलेले आहे. आणखीन अपेक्षा असतील संघ सहकाऱ्यांना समर्थकांना. खाली बसले व्यवस्थित, चेंडू बॅटवर आला नाही, टायमिंग ते झालं नाही. जसं सुशांतचं मगाशी आपण बघितलं 1 बॉल 6ला ते इक्वेशन असताना अशाच प्रकारे त्याचंही टायमिंग त्या ठिकाणी मिस झालं होतं. टायमिंग फार महत्त्वाचं असतं. चेंडू आणि बॉलचा तो संपर्क तो अगदी वेळेवरती झाला तरच मग त्यातून एक मोठ्या फटक्याची निर्मिती होत असते. तर टायमिंग नाही झालं तर मग आपण बघत असतो की बऱ्याचदा विकेटही गमावी लागते. हो चेंडू गेलाय मागे, विकेट किपर बीट झाले, बॅट्समन तर आधीच बीट झाले होते. थर्ड मॅनने चूक केली आहे. याच दरम्यान आपण पाहतो मंचावरती आगमन होत आहे. प्रवीणजी कोकिले साहेब चेअरमन आहेत आणि त्यांचं इथं आगमन झालेलं आहे. आम्ही त्यांना विनंती करतो की आपण जरूर आसन ग्रहण करायचं. समृद्धी सोसायटीचे चेअरमन आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय इथे आगमन झालेलं आहे, ते म्हणजे त्यांचे सहकारी. त्यांना विनंती आहे या व्यासपीठावरती बसा आणि आनंद घ्या स्पर्धेचा. अंपायर सांगतात लेग बायज सँडी सर आहेत. डान्सिंग अंपायर म्हणून आम्ही खूप ऐकलेले, पण सँडी कधीही नाचतील माहिती नाही मला की आज नाचणारच नाही आहेत. डान्सिंग अंपायरची देखील भरपूर क्रेज मागच्या काही वर्षामध्ये आपण बघितली होती. बॅटचे चेंडू या ठिकाणी येतोय बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने. डान्सिंग अंपायर असलं की एंटरटेन सगळ्यांना तो करत असतो. खरं तर आम्ही पहिल्यांदा डान्सिंग अंपायर बघितला होता शंकर गुलाब धोत्रे उर्फ गोट्या अंपायर. गोट्या अंपायरची जादू भरपूर चालली संपूर्ण महाराष्ट्रात, पण गोट्याची लालच वाढत गेली. 10,000 मागायला लागला, 10,000 वरनं 15,000 दिवसाचे मागू लागला. लोकांनी सांगितलं गोट्या तू घरी बस, कारण 15,000 आमचे सगळे अंपायर काम करतील. कारण शेवटी लिमिट आहे आणि लालच बुरी बला असं नेहमी म्हटलं जातं. अनेक डान्सिंग अंपायर आपण बघत असतो. पंढरपूरचे रॉक आहेत, आमचे कल्याणचे कामाचे हिरामन खरकर आहेत, सँडी पालकरी देखील नाचत असतात, पण ते नाचले नाही आहेत. कदाचित डान्सिंग अंपायर म्हणून आज ती जबाबदारी नसावी बहुतेक, पण नाचायला काही हरकत नसते. खरं तर गोट्याला आम्ही बऱ्याचदा बघितलं की तो नाचायचा, पण जेव्हा कृष्या स्टेजला गोट्या घाबरायचा डिसिजन देताना. त्यामुळे बऱ्याचदा आपण या गोष्टी बघितल्या. प्रथमच आताच मी उल्लेख केला स्वर्गीय इंदुहृदय सम्राट चषक या स्पर्धेमध्ये कानपोली खेळणार आहे. पहिल्यांदा गोट्याला आम्ही 2014मध्ये त्या मैदानावरती बघितला होता. त्यावेळेस दशरथ पाटील आमच्या सोबतीला होते, मच्छिंद्र पाटील होते, जगदीश पाटील होते, सगळे आम्ही 5 जण पाटील नावाचे कॉमेंटेटर होतो. आणि त्यामध्ये शंकर गुलाब धोत्रे गोट्या अंपायरला पहिल्यांदा बघितला. भरपूर बक्षिसं त्याला मिळत होती, पण गोट्या खरं तर सरकारी कर्मचारी आहे, पण कुठेतरी व्यसनाच्या आहारी जाऊन गोट्याने स्वतःचं अंपायरिंगचं करिअर देखील बरबाद केलंच. पण त्याचबरोबर अशी माहिती मिळाली की जॉबही त्याचा त्यांनी गमावला. धावसंख्या धावफलकावरती एकूण आपण बघतायत 42 धावा झाल्या, 14ची सरासरी राखलेली. अत्यंत हेल्दी रन रेट आहे पेटचा. टॉस त्यांच्या अगेन्स्ट जरूर गेला, पण टॉस आपण म्हणतो की रणनीती आखण्यासाठी फार महत्त्वाचा असतो, पण बऱ्याचदा टॉस जिंकल्यानंतर मॅच आपण जिंकतच असते नाही. आणि त्यामुळे इथून पेट संघ ज्या पद्धतीने खेळला आहे 42 धावा 3 ओव्हरमध्ये आपण बघतोय. बॉलिंग मार्कवर परिवर्तन हिमांशूला आणलेले. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती. स्ट्रायकिंग इनला बॅटर रॉबिन वेल आहे आणि वेल बॅटिंग करतायत. बघूया हिमांशू. रॉबिन जो सलामीला आलाय अजूनही नाबाद आहेत. एका बाजूने किल्ला लढवतो, दुसऱ्या बाजूने हर्षलने काय बॅटिंग केली. हर्षल यासाठी तर जाणला जातो, एक हार्ड हिटर, पिंच हिटर, स्ट्रोक मेकर म्हणून त्याची ओळख आहे. बॅटची चेंडू शॉट फाईन लेगला अडवला गेलाय, पण काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. बघा हर्षल आधीच निघाला होता. फार कठीण असतं खरं तर हे कॉर्डिनेशन दोघांमधलं आपण चांगलं बघतोय. सिंगल येईल, चर्चा करतायत, संवाद साधतायत, कशा पद्धतीने आपल्याला पुढे जायचं आहे, कशा पद्धतीने आपल्याला बॅटिंग करायची आहे.
येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये आपल्याला जास्तीत जास्त धावा कशा धावफलकावरती लावता येईल. समोर एक तितकाच तुल्यबळ संघ फेंडर. ओहो, गुडगा टेक और तमाशा देख. वाह भाई वाह, धावा मिळतील एकूण 6. काय टायमिंग होता. ताकद, टायमिंग आणि आत्मविश्वास जेव्हा या 3 गोष्टींचा सुरेख संगम होतो तेव्हा अशा भव्य फटक्याची निर्मिती होते. आणि या षटकाराने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे 49. 49 धावा. पेठ संघ चांगल्या स्थितीमध्ये. त्यामागचं कारण ही पार्टनरशिप. जबरदस्त मैदानावधी दोन्ही एंडने फटकेबाजी होते. एका बाजूला हर्षलने आक्रमकता दाखवली आणि सुरुवातीपासून आक्रमकतेने खेळणारा रॉबिन मैदानावरती मात्र पुन्हा एकदा स्थिरावलेला. हो, हा देखील उंच गेलाय. हा देखील बाहेर जाईल का. या फटक्यामध्ये होतं वजन. धावा मिळतील अर्धा डझन. आधी ज्या पद्धतीने विध्वंस केला मैदानावरती आपल्या टीमला 55च्या जवळपास नेलेलं आहे. आणि दुसरा धक्का रॉबिनच्या रूपाने, हर्षलच्या रूपाने. न्यू बॅटर मैदानावरती नितेश. हर्षलने जबरदस्त बॅटिंग केली. आणि मगासपासून आम्ही रॉबिन म्हणतोय पण 12 मॅनने सांगितलं नाही की हर्षल आहे. धावसंख्या धावफलकावरती 55. न्यू बॅटर नितेश. हो, कव्हरच्या दिशेने झेलची शक्यता आहे. झेल ड्रॉप केलाय. सोपा झेल होता. 2 धावा मिळतील. संधी होती इथून कमबॅक करण्याची. हा झेल पकडला असता तर 2 धावाही वाचल्या असत्या. 1 विकेट आणखीन इथे प्राप्त झाली असते. आणखीन दबाव वाढवता आला असता आणि ही धावसंख्या जी वाऱ्याच्या वेगाने वाहते त्या धावसंख्येला कुठेतरी प्रतिबंध लावता आला असता. धावसंख्या धावफलकावरती बघता आपण एकूण 57 धावा झाल्यात. त्यावरचे 2 चेंडू अजूनही शेष आहेत. देश षटक मागडं आपण बघतायत. बॉलिंग मार्कवर हिमांशूला टार्गेट केलं गेलं. या ओव्हरमध्ये आपण बघतायत 15 धावा 4 चेंडूत आलेले आहेत. अजूनही 2 चेंडू शेष आहेत. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 57. एक मोठं लक्ष पेंडरला चेस करावं लागेल यात शंका नाही आहे. 5 झालेले आहेत. 5 बॉल 1 टू गो. ओहो, मिड विकेटला हा देखील सीमारेषेबाहेर 6.
आणि विशाल शांताराम पाटील डोंगराचा पाडा यांनी व्यासपीठावरती यायचे. तर या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. डोंगराचा पाडा या संघाला सपोर्ट करण्यासाठी किंवा फेंडर संघाला पेठ संघाला सपोर्ट करण्यासाठी कोणीही गावातील ज्येष्ठ प्रतिष्ठित व्यक्ती या ठिकाणी आला असाल, या आपण प्रेक्षकांमध्ये मॅच न बघता व्यासपीठावरती या. आपल्याला इन्व्हाइट केलं जातं आहे. आदरणीय श्री मदनजी मध्ये साहेब यांच्या वतीने आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. धावसंख्या धावफलकावरती 63, 2 विकेट गमावलेले आहेत. तर अखेरचं षटक घेऊन येतोय सिद्धांत. हे षटक मागचं आपण बघितलं, 3 षटकार तिथे आले आणि अत्यंत मागडं षटक हिमांशूचं आपण बघितलं. धावसंख्येने 60 ओलांडलेली आहे. 3 मिनटं मागे आहोत आपण, कदाचित थोडासा वेग वाढवा टीम पेंढर. 63 धावा झालेल्या आहेत. अखेरचं षटक, इथूनही धावसंख्या 70च्या पुढे 80च्या जवळपास जाऊ शकते जर याच रन रेटने खेळले तर, किंवा इथून कमबॅक केलं पेंढरने अखेरच्या ओव्हरमध्ये सिंगल डिजिटमध्ये धावा जरी आल्या तरीही ही धावसंख्या 70च्या आसपास असू शकते. फक्त 7 धावा तर करायच्या आहेत 70साठी, पण त्याहीपेक्षा जास्त धावा येऊही शकतात. बघूया काय घडते या ओव्हरमध्ये. हा चेंडू पहिलाच बॉल वाईड. सँडी पालकरी मॅन फ्रॉम केवाले. केवाले म्हटलं की बाहुबली स्कोरर कांचन पालकर. हा देखील पुन्हा टाकावं लागेल. मागच्या ओव्हरमध्ये भरपूर जखमा झाल्या आणि कुठेतरी जखमेवरती मीठ सोडण्याचं काम या ओव्हरमध्ये होताना दिसतंय, कारण 2 चेंडू वाईड आलेले आहेत. धावसंख्या धावफलकावरती 65. हे षटक मात्र आता लांबच जाणार, कारण की 2 चेंडू ऑलरेडी वाईड आलेले आहेत. हा देखील पुन्हा टाकावं लागेल. आणि बघा सँडी आपल्या स्टाईलमध्ये वाईड देत आहेत. प्रत्येक अंपायरची एक वेगवेगळी स्टाईल आहे. बिली बाउंडनला प्रभावित होऊन गोट्याने कुठेतरी ॲक्टिंग करायला सुरुवात केली, डान्स करायला सुरुवात केली. बिली बाउंडन न्यूझीलंडचे अंपायर वलभच्या ग्राउंडवरती गोट्या भरपूर नाचला होता, आम्हाला जितू सांगतायत. फुलटॉस फक्त पुश केलाय, पण हा झेल स्वीकारला गेलाय. फलंदाज बाद. 3 वाईड नंतर मात्र कमबॅक होतोय गोलंदाजाचा. वरती तिसरा धक्का, फलंदाज बाद झालाय. रॉबिन वेल, पण रॉबिन वेलने बॅटिंग वेल केली, चांगली केली. सुरुवात त्यानेच केली. जरी इथे बाद झाला असला तरी संघाला मजबूत स्थितीमध्ये आणून ठेवलेले अर्शल रॉबिनने, त्याच्या सोबतीला गुड्डूनेही सुरुवातीला आपण बघितले चांगली साथ दिली. आता न्यू बॅटर येत आहेत विजय म्हात्रे. सिद्धांत. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. 4 वाईड झालेले आहेत आतापर्यंत. सतरा चेंडू टाकण्याचा रेकॉर्ड मोहम्मद सामीने केला होता पाकिस्तानच्या. या ओव्हरमध्ये 4 वाईड आलेले आहेत आणि षटक आता 10 चेंडूंचं होईल की आणखीन मोठं होईल ही तर येणार वेळ सांगेल. दबाव स्पष्टपणे दिसतोय सिद्धांतवरती. ऑन साईडला ढकलतायत, अलंग द ग्राउंड चेंडू आलाय. फिल्डिंग जबरदस्त झाली आहे, गुड फिल्डिंग. केवळ एक धाव मिळेल. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे आपण बघतोय 68. 68 धावा आतापर्यंत. तर 2 चेंडू या ठिकाणी आतापर्यंत डिलिव्हर केलेले आहेत. 4 वाईड आहेत, म्हणजे 6 चेंडू फेकले होते त्यातले 4 वाईडच आहेत. शफल झाले.
मिडल नाही करता आला हा डॉट बॉल. साईड चेंज केल्यानंतर कुठेतरी तो रिझल्ट बदलताना दिसतोय. कारण आपण बघितलं की प्लॅन ए तुमचा कुठेतरी असफल ठरला की तुम्हाला प्लॅन बी आणावा लागतो. काहीतरी वेगळं करावं लागतं. एकाच प्लॅनवरती तुम्हाला काम करता येणार नाही. काहीतरी वेगळं काहीतरी नाविन्यपूर्ण करावं लागतं जेव्हा तुम्हाला ती साथ मिळत नाही एखाद्या प्लॅनने. आणि साईड चेंज केल्यानंतर कुठेतरी आता फेअर बॉल येताना दिसत आहेत सिद्धांतकडनं. 3 बॉल झालेले आहेत. फिल्डिंगमध्ये चेंजेस करतायत. शॉट फाईन लेगला आणलेले आहे थोडंसं स्क्वेअरच्या दिशेने. हवेत आहे स्वतः त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करत होते. आणि या दरम्यान बघा चेंडूने अचानक दिशा बदलली. धावचेची संधी फलंदाज बाद. एकच धाव मिळेल. आपण बघितलं तर एकही मोठा फटका आला नाही हे वैशिष्ट्य आहे या ओव्हरचं. त्यामुळे या ओव्हरमध्ये जर एकही मोठा फटका येऊ नाही दिला, पुढचे सगळे बॉल जर फेर टाकले तर जरूर ते 4 चेंडू वाईट जरी टाकले असले तरी फारसा इम्पॅक्ट पडणार नाही. पण 4 वाईट टाकून जर इथून मोठे फटके आले तर मात्र कुठेतरी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जाईल गोलंदाज सिद्धांतला. चुका होत असतात आणि या चुका कोणी जाणून बुजून करत नसतो. मैदानावरती किंवा आयुष्यात चुका या माणसांकडनं होतच असतात. आणि या चुकीची दुरुस्ती करताना सिद्धांत मात्र कमबॅक करताना दिसला आहे. 4 बॉल आत्तापर्यंत डिलिव्हर्ड केलेले आहेत. आणि बघा कमबॅक केलं आपण म्हटलं आणि लगेचच वाईड आलाय. हा 5वा वाईड आहे. हे षटक काही संपायचं नाव घेत नाहीये. धावसंख्या धावफलकावरती एकूण झालेली आहे ती म्हणजे 70 झाले. सिद्धांत पुन्हा एकदा तयार. ओहो हीच कमी होती या ओव्हरमध्ये. 5 वाईड आणि त्यानंतर षटकार. शहात्तर 70 ओलांडले धावसंख्येने. एखादा मोठा फटका आला तर 80च्या पुढेही जातील. स्ट्राईकला बॅटर आहे नितेश. चांगला चेंडू. हे चेंडू कुठे ठेवले होते हा प्रश्न आहे. आणि अखेर षटकाची समाप्ती झालेली. आणि या ओव्हरमध्ये आपण बघताय तब्बल 11 चेंडू डिलिव्हर्ड केले गेले. आणि या ओव्हरमध्ये धावा किती आल्यात आम्हाला आमचे स्कोरर्स सांगतील. रन चेस फार मोठी आहे पण क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कुठलीही धावसंख्या विजयाची गॅरंटी देत नसते. हे बघा आमचे 2 अंपायर चर्चा करतायत सुधीर पाटील आणि सँडी पालकर.
काहीतरी चर्चा सुरू आहे. दोघेही मस्त निवांत बसलेले आहेत. खरं तर अंपायरिंग जॉब हा फार रिस्की जॉब आहे. अख्खा दिवस काम करा, 100 डिसिजन चांगले द्या, कोणीही कौतुक करत नाही, पण एक डिसिजन चुकला की लगेचच अंपायरला व्हायरल केलं जाते. तर बघा सँडी स्लो मोशनमध्ये दाखवतात आम्हाला. सँडी सुधीर यांना आमचे जीतू कॅमेरामॅनने त्यांना कव्हर केले आहे. बऱ्याचदा थकलेले असतात, निरंतर मैदानावरती उभं राहावं लागतं, त्याचबरोबर कॉन्सन्ट्रेशन करावं लागतं. दशरथ पाटील नेहमी म्हणतात की जुगारात हरल्यावर बायकोला आपण मारतो आणि मॅच हरल्यावर अंपायरला दोष देतो. आणि सँडी पालकरी फार मोठी चर्चा सुरू आहे दोघांमध्ये आणि दोघे एकमेकांना फार जवळून ओळखतात. सुधीर पाटील फार मोठं योगदान कानपुलीच्या क्रिकेटसाठी सुधीर पाटील यांचं राहिलेलं आहे. जे योगदान देसाईसाठी सुखदेव काकांचं राहिलेलं आहे. जे योगदान तोंडरेच्या क्रिकेटसाठी आपण बघितलेलं विश्वास पाटीलचं राहिलेलं आहे. जे योगदान शिवडोनच्या क्रिकेटसाठी भरत पाटीलचं राहिलेलं आहे. तेच योगदान आपण बघतायत कानपुलीच्या क्रिकेटसाठी सुधीर पाटीलचं राहिलेलं आहे. कित्येक वर्ष सुधीरच्या नावाने टीम ओळखली जाते. आज एकापेक्षा एक स्टार या टीममध्ये आपण खेळताना बघतोय. आदेशमध्ये सारखा एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू या टीममध्ये आपण खेळताना बघतोय आणि त्याच्या नावावरती असंख्य रेकॉर्ड आहेत. अनुभव प्लस युवा जोश असं एक कॉम्बिनेशन आपण या टीमचं बघत आलेलं आहे. त्यामुळे कानपुरी संघ सातत्याने त्याची तर कामगिरी करतोय. मागच्या काही हंगामामध्ये आपण बामणडोंगरीचं नाव घेत होतो, पण कानपुलीची चर्चा सगळीकडे सुरू आहे आणि याच कानपुली गावामध्ये आपण आहोत. तर या ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये 77ची रन चेस आणि ऐकूया कॉमबॉक्समधून या स्पर्धेची ज्याच्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी आहे. पेशाने खरं तर शिक्षक आहेत, उच्च शिक्षित आहेत आणि नेहमी समालोचक क्षेत्रामध्ये आपल्या बहारदार आवाजाने आणि सुस्पष्ट माहितीपूर्ण समालोचनामध्ये नेहमीच काहीतरी वेगळं पण त्यांचे आपण ऐकत आलो. असे आकाश शेळके मॅन फ्रॉम चिंचवली यांना ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रात. धन्यवाद. येस, थँक्यू. खेळाचा उत्तरार्ध पहिल्या फेरीतून शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळते, जिकडे VRCC पेंदर संघाला धावा चेस करायच्यात 5 ओव्हरला 77 आणि 77 धावांचा पाठलाग करत असताना आघाडीचे 2 फलंदाज ज्यामध्ये आशिष आणि क्रिश कोपरकर मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत बॅटिंग करण्यासाठी. गोलंदाजीच्या मार्गवरती बपन इलेवन पेठकडून पहिलं षटक घेऊन गुड्डू मात्रे. जबाबदारी मोठी आहे. दुसऱ्या बाजूला 2 फलंदाजावरती देखील आणि अपोजिट बाजूला आपण पाहतो गोलंदाजावरती देखील, कारण पॉवर प्ले म्हटलं तर मग 38 सर्कलचं रेस्ट्रिक्शन आणि त्यामध्ये धावा बनण्याचे चान्सेस, विकेट मिळण्याच्या देखील चान्सेस राहतात, स्पेशली कारण अग्रेसर गोलंदाज असतात सुरुवातीला. सो जादूच्या आकड्यांचा खेळ टेनिस क्रिकेट, ज्या खेळानं तुम्हाला सर्वांना वेळ लावलं तो हा खेळ टेनिस क्रिकेट. त्याचा आपण आनंद घेऊयात आणि मैदानाच्या आतमध्ये आपण जाऊयात. राऊंड ऑफ अँगलनं पहिला बॉल वाईडचा इशारा पंथांचा. सुरुवात अतिरिक्त एका धावेसह. अकाउंट ओपन. टीम बॅटिंग करत असताना VRCC पेंदर 1 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. धावांचा श्री गणेश धावपटलावरती 1 धाव रेखाटलेली आहे. बॅटिंग करत असताना जरूर आपण पाहतोय फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल, तो म्हणजेच क्रिश. नामवंत फलंदाज आहे, पेंदर टेनिस क्रिकेट विश्वातील इमर्जिंग प्लेअर आहे. त्याच्यासाठी हा चेंडू, हाही बॉल वाईड. वन्स अगेन अजून एक आपण पाहतोय आता वाईट बॉल पाहायला मिळाला आहे. अतिरिक्त एका धावेचा हा चेंडू टीमला धाव देऊन जाईल. संघाची धावसंख्या पुढे आणि टोटलवरती आपण पाहतो ती म्हणजेच यावेळेला एकूण धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच अगदी 2 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला आहे. 2 रन ऑन बोर्ड टीमचा हा टोटल. बॅटिंग करत असताना गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल. समोरून आपण पाहतोय फलंदाज देखील तयारीत आहे. यावेळेला फिल्डर आहेत मिड ऑफला. थोडे फंबल झाले, सिंगल लगेच चोरली आहे तिथे आणि एक सिंगल सहजरित्या घेत असताना 3 वरती जाऊन पोहोचतोय. बॅटिंग करत असताना संघ चांगली फलंदाजी. सन्मानजनक खेळतात. क्रिश नॉन स्ट्राईक एंडला गेलेले आहेत. स्ट्राईक एंडला नवीन फलंदाज आशिष आघाडीला आलेले खेळाडू आहेत.
इथे हा चेंडू जरूर पाहायला मिळेल. सिंगल पुन्हा एकदा सिंगल डबलला प्रवास सुरू आहे. धावसंख्या फलकावरती आपण जर नजर टाकली तर नक्कीच आता इथून आपल्याला 4 धावा जरूर पाहायला मिळतात. थोडंसं धीम्या गतीनं चालत. करंटली सरासरी जर आपण पाहिली तर जरूर मोठी आहे आणि 11च्या सरासरीने बॅटिंग देखील झालेली आहे. 4 धावा धावफलकाबद्दल 0 गड्याचा मोबदला. स्ट्राईक पुन्हा एकदा क्रीजकडे फ्लिक केलंय बॉलला. 1 रन पाहायला मिळेल. सेकंडचा कॉल आहे तिकडे. 2 धावा घेत आहेत आणि अगदी सहज गतीने ते धावा देखील पूर्ण झाल्यात. पवन 11 पेठ असंघ मैदानामध्ये सगळे यंग स्टार आहेत, इमर्जिंग प्लेयर आहेत आणि आज या संघाच्या यंदाच्या हंगामाची चर्चा जर आपण केली तर नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. जवळपास 5 ते 7 ट्रॉफ्यांचे मानकरी आहेत. काल परवा देखील आपण पाहिलं की अगदी सुपर 8 साठी क्वालिफाय झाले. सो चर्चा सत्रामध्ये या संघाला आपण सातत्यानं पाहतो. 6 धावा धावफलकावरती. बॉलिंग युनिट भरपूर चांगला आहे संघाचा. बॅटिंग करत असताना स्ट्राईक फलंदाज या राऊंड अँगलनं हा चेंडू थोडे लाईन विस्कलित झाले. अंपायरचा कॉल वाईट बॉल. अतिरिक्त 1 धाव एका धावेसह टीमची धावसंख्या पुढे. पंचांचा निर्णय जो आहे तो आपण पाहतोय अगदी वाईडचा आहे. DRS जरूर उपलब्ध होता, वापरू शकले असते जर डाऊट असेल तर, परंतु आता आपण पाहतोय की अगदी तरी टाइम निघून गेलेली आहे. धावसंख्या धावफलकावरती टोटलवरती आपल्याला 7 पाहायला मिळते. टोटलला 7 धावा आहेत धावफलकावरती. गुड्डू या षटकातून आपण पाहतोय आतापर्यंत 3 चेंडू फेकलेले आहेत. सरासरी 12ची मेंटेन झाली तरी मी म्हणेन की जरूर 60 पर्यंत पोहोचतील, परंतु 17 धावा कुठे उसूल करतील हे आता फार पाहणं महत्वाचं आहे. ओ या वेळेला सरळ बॅटनं लॉंग ऑनला पाठवलंय बॉलला. आकाश मार्गाने संचार करत सीमा पार बॉल जातोय बाउंड्रीच्या पलीकडे. 6 रन. पॉवर प्ले मध्ये अगदी आपण पाहतोय विस्फोटक धावसंख्या बनवायची आहे आणि सुरुवातीपासूनच या कहाणीला रंग भरायचे आहेत. याच जोशानं क्रिश कोपरकरनं ठोकलेला षटकार. 9 धावा वैयक्तिक क्रिशच्या. टोटलला 13 धावा पेंदरच्या खात्यामध्ये आहेत. पाटला करत असताना रिकबार रन रेट आपण पाहतो 14.77 आहे, कारण 26 बॉलला 64 धावांची आवश्यकता आहे. गुड्डू थोडा महागडा या षटकामधून पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करत असताना आपण त्याला बघितलं आणि अजूनही बघतोय, कारण 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. मजा येते मॅचला. 13 धावा धावफलकावरती. 0 गड्याचा मोबदला. आघाडीचे 2 फलंदाज मैदानामध्ये. लढवय्या वृत्ती धारण पेंदर संघ ताकदवर संघ आहे. नुकताच आपण पाहिलं की अगदी मुरबीमध्ये सामना ते जिंकून आलेत आणि आता अगदी आपल्याला पाहायला मिळतं या मैदानावरती देखील विजयाची घोडदौड त्यांची आपल्याला पाहायला मिळते. येणारे बॉल बाकी आहेत 26 आणि 26ला 64ची आवश्यकता असताना हा देखील फटका दमदार आहे. सेकंडचा कॉल फंबल झालेत. फिल्डर 2 धावांसाठी निघालेत आणि 2 धावा सहज गतीनं पूर्ण केल्यात. पहा सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. 2 धावेनं धावसंख्या 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. प्रत्येक बॉलवरती आपण पाहतो जणू काही 3 धावा घेतल्यात. अशा पद्धतीनं 5 बॉलला 15 धावा बनवल्यात. या सरासरीनं या कन्सिस्टन्सीसह जर बॅटिंग झाली तर नक्की संघ चांगला परफॉर्मन्स देईल, यात काही मात्र शंका नाही. या 25 चेंडूमध्ये 62 धावांची आवश्यकता आहे. या षटकातून शेवटचा बॉल. पॉवर प्ले आहे. बीट झालेत. फिल्डर पाठलाग होतोय वेगानं बॉलला. ओ व्हॉट अ फील्ड. जबरदस्त जादूमय फिल्डिंग. एकानं बॅकअप दिलं, एकानं बॉलचा गती बॉलचा वेग कमी केला, परंतु 2 धावांपासून नाही थांबू शकणार आहेत. 2 धावा मिळतील. या 2 धावसंख्या पुढे. टोटलला नवा आकार, नवीन रूप. एकूण 17 धावा धावपटलावरती पाहायला मिळतात. 17 रन टोटल कार्ड वरती आपण इथे पाहतोय संघाच्या खात्यामध्ये. क्रिश आणि आशिष हे 2 फलंदाज. क्रिशनं 5ला 13 आपल्या संघासाठी, तर एका धावेचं योगदान आशिष देखील आपण बघितलं. ओव्हर क्रमांक 1 अगदी आपण पाहतोय संपुष्टात आली आहे. ओव्हर क्रमांक 2 मध्ये आता गोलंदाजी करण्यासाठी निवड झालेली आहे हर्षल म्हात्रे. स्वर्गीय प्रपन म्हात्रे यांचा सुपुत्र. पेटगावचं क्रिकेट ज्यांना अगदी आपण पाहिलं की नवीन पडद्यावरती आणलं. आज त्यांच्या सुपुत्राचा खेळ पाहून त्यांनाही मी म्हणेन की वरून गर्व जरूर होत असणार आहे. कोलके पेठ संघ आपण मैदानामध्ये पाहतोय.
रिसेंटली बायकरमॅन देखील ठरला. 2 बाईक त्याच्या नावावरती जमा आहेत. केवाले आणि त्यानंतर बेलवलीची नाईट स्पर्धा. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं की या खेळाडूचा खेळ अगदी जबरदस्त पाहायला मिळाला आणि आपण जरूर पाहतो हर्षल म्हात्रे आता आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅकवरती तो आला. गोलंदाजीची जबाबदारी त्यानं स्वीकारलेली आहे. समोर फलंदाजीसाठी स्ट्राईक एंडला आशिष. आशिष नेरुलकर स्ट्राईक एंडला बॅटिंग करण्यासाठी. एकच बॉल खेळला, एक धावेचं योगदान आहे. स्ट्राईक रोटेट केली होती त्या बॉलवरती, त्यामुळे आता इथून तो देखील जबाबदारी उचलेल यात काही मात्र शंका नाही आहे. 12:19 मिनिटांनी हा सामना सुरू झालाय. या इनिंग्स आपण पाहतोय खेळ आपण बघितला. स्ट्राईकला फलंदाज तयार आहे उजव्या हाताने खेळण्यासाठी. आशिष नेरुलकरसाठी हा बॉल वेगवान बॉल होता. टप्पा पडल्यानंतर बॉल अगदी जलद गतीनं विकेट किपरच्या हातामध्ये जाणं भाग पडले. इतका स्पीड, इतका प्रचंड स्पीड. आपल्या खांद्यातील ताकद पूर्णपणे वापरतो बॉलिंग करण्यासाठी. ऍक्शन देखील जबरदस्त आहे. लॉंग रनवे खेळाडूचा. त्यानंतर रिलीजिंग ऑफ द पॉवर, डिलिव्हरी करण्याची जी क्षमता आहे ती देखील इतकी छान आहे की एक चांगला पेस मिळतो. खोलवर टप्पा वापरायचा प्रयत्न. यावेळेला लाईन मिसकलीत झालेत. पंच वळालेत. वाईटचा इशारा. मंजांचा अतिरिक्त 1 धाव या बॉलवरती पाहायला मिळते. सिंगलला धावसंख्या पुढे जाईल. धावपटलावरती धावा रेखाटल्या गेल्या त्या म्हणजेच टोटल 18 रन. 23 चेंडू 59 धावांचा पाठलाग करायचा. प्रत्येक ओव्हरला आपण पाहतोय की आता 15ची सरासरी आहे. स्ट्राईकला फलंदाज तयार. 5 ओव्हरची मॅच. 5 फ्रेश बॉलर गोलंदाजी करण्यासाठी. हर्षलचा बॉल फटका फसलाय. बॉलच बॅक. झेलची संभावना कोणतीही चुकी नाही आहे. कॉट अँड बोल्डची नाविन्यायी संधी चालून आली आणि त्या संधीचं सोनं केलंय. बॅट्समॅन आउट यावेळेला VRCC क्रिकेट संघाला. गोलंदाजीच्या मार्क वरती आपण पाहतो हर्षल म्हात्रे सुरुवात केली. त्यानंतर आपण पाहिलं की आता एक विकेट देखील त्यानं प्राप्त केलेली आहे. डॉट बॉल न झालेली सुरुवात. नवीन फलंदाज मैदानात मध्ये. आता इथून बॅटिंग करण्यासाठी मितेशला पाठवलंय. मोठी जबाबदारी घेऊन तो मैदानामध्ये आला. अशीच खासा प्रभाव नाही टाकू शकलाय. क्रिश कोपरकडनं चांगली सुरुवात केली. त्यामुळे क्रिशचं मी म्हणेन की इथून जे 24 बॉल इव्हन आता 22 राहिलेले बॉल आहेत त्या 22 बॉल मध्ये किमान मी म्हणेन की या खेळाडूला 15+ चेंडू खेळणं गरजेचं आहे हा सामना फिनिश करण्यासाठी. कारण या खेळाडूचा उदा जो बॅटिंग करायची स्टाईल जी आहे, बॅटचा स्विंग जो आहे आणि बॉल पिक करण्याची क्षमता आहे ते आपण पाहतो की प्रोफेशनल खेळाडू सारखी आहे. त्यामुळं हा एक इम्पॅक्ट टाकण्यासाठी खेळाडू मी म्हणेन की महत्वाचा ठरू शकतो. आणि तो नॉन स्ट्राईक एंडला नवीन खेळाडू आलेत मितेश नेरुलकर. मितेश सध्या बॉल पहा तिकडे चकलेत विकेट किपर. बॉल जाईल लॉंग स्टॉप नॉन स्टॉप. 22चा चौकार. गरजेचे आहेत आणि आता त्या धावा आपण पाहतो आता मिळत असताना जरूर संघाला पाहायला मिळतात. बावीस धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा चेंडू गोलंदाज तयार राहील. चला तिसरे पंच या. गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेतलाय. तिसऱ्या पंचांची मागणी आहे. देखरेखीच्या निगराणीमध्ये आता गोलंदाज आपण पाहतोय आढळला. ओ क्लीन बॉल. दांडी गुल यष्टी उद्ध्वस्त केली आहे. त्रिफला वाकवले तिकडे आणि फलंदाज आलाय आणि लगेच परतलाय माघारी.
समोरून क्रिश या दोघांवरती मोठी जबाबदारी राहणार आहे. गोलंदाजीच्या मार्गवरती गोलंदाज तयार. दुसऱ्या बाजूनं पपन इलन पेठकडून स्वर्गीय पपन माधे यांचा सुपुत्र हर्षल म्हात्रे बॉलिंग साठी पाहायला मिळतं. क्या बात आहे, वेगवान गोलंदाजी, जबरदस्त फास्ट अँड फ्युरियस बॉलिंग पाहायला मिळते बा. उद्या विकेटनं बॉलिंग करतो. गुडलाईनचा बॉल टप्पा पडला, त्यानंतर त्याला अगदी आपण पाहिलं की वेग होता, त्यामध्ये ऍक्सेलरेशन होतं, त्यामध्ये आपण पाहिलं की बाउन्स देखील तेवढाच चांगला होता. चांगले चेंडू पाहायला मिळतात प्रत्येक बॉलवरती. दबावाची भूमिका गोलंदाजीच्या मार्गावरती हर्षलच्या माध्यमातून समोरून फलंदाजीच्या अटॅकवरती टाकली जाते. ओ या वेळेला ठोकलाय, आवेश नेरुलकरच्या बॅटमधून येतोय. हा ट्रेडमार्क स्ट्रोक सहारनसाठी षटकार. जबरदस्त आपण पाहतोय गोलंदाजी पाहायला मिळाली. या षटकातून पूर्णपणे बोलबाला राहिला हर्षल म्हात्रेचा. 7 धावा खर्च केला, 2 विकेट त्यानं संपादित केलेल्या आहेत. नवीन गोलंदाज मैदानामध्ये आता रॉबिन पाहायला मिळेल. ओव्हर क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी येणाऱ्या 18 बॉलमध्ये 49 धावांची गरज भासलेली आहे. म्हणजे जवळपास 16 ते 17च्या दरम्यानची सरासरी आता इथून आपण पाहतोय की जरूर मेंटेन ठेवायची आहे. आणि बॉलिंग करण्यासाठी जरूर आपण पाहतोय की इथे गोलंदाजी करण्यासाठी यावेळेला पेठ संघाचा आपण रॉबिनला पाहतो. चला स्पीडअप करा, वेळ नाही मित्रांनो, प्लीज थोडंसं फास्ट आणि जलद गतीनं आपण सामना सुरू करा. आणि आतापर्यंत आपण जर विचार केला 12 मिनिटाचा अवधी घेतला तुम्ही 2 षटकांसाठी, याची आपण नोंद घ्या. रॉबिन आलाय ओव्हर क्रमांक 3 मध्ये. मिस्ट्री स्पिनर आहे. समोरून आपण पाहतोय की जरूर आपल्याला क्रिश कोपरकर पाहायला मिळेल. क्रिस साठी हा बॉल पंचांकडे लावडले, अपील मधल्या यष्टीवरती सापडलाय. बॅटर बादचा इशारा LBW, लेग बिफोर द विकेट. ही विकेट सापडली आहे पेठ संघाला. छोट्या सणीचा प्रतिबंध खेळाडू मिस्ट्री स्पिनर आहे. टप्प्याला नियंत्रणामध्ये कंटिन्युअसली ठेवणारा गोलंदाज. नो बॉल फार कमी पाहायला मिळतात त्या खेळाडूकडून, व्हाईट बॉल फार कमी पाहायला मिळतात त्या खेळाडूकडून, असा गोलंदाज आहे. सुनील नारायणचे ऍक्शन यावेळेला पहा, बीट झाला बॅट्समन पूर्णपणे या बॉलला. चतुर चालक रॉबिन, 2 चेंडू 1 धाव 1 विकेट 0 धाव. 28 ला 3 विकेट लॉस आहेत पिंदर संघाच्या. ओ क्लीन बॉल, अनदर 1 विकेट, अजून एक. सुपर 28 धावा फलकावरती, जिकडे 4 गड्यांचा मोबदला आपण पाहिलेला आहे 15 चेंडू मध्ये. ओ इथे हा फटका चांगला आहे. फिल्डर आहेत राहुल तिकडे, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते फाईन मध्ये. त्यानंतर अगदी आपण पाहतो विकेट किपरच्या एंडला थ्रो देखील तेवढा चांगला. रन मिळेल 1 ने धावसंख्या 29 या आकड्यावरती. 14 बॉल 48 धावांची गरज. आता चान्स घ्यावी लागेल कारण संघ अडचणीमध्ये सापडला आणि स्पेशली आवेशला देखील आपण पाहतो की जरूर आता इथून स्ट्राईक मिळाली आहे. ओ चांगला बॉल, वेग आणि त्यानंतर आपण पाहतो हलकासा कट.
सुरुवातीला थोडंसं आपण पाहिलं की मध्यम गतीनं बॉल टर्न झाले, परंतु आता थोडा फास्ट आणि जलद गतीनं बॉल कट करण्याचा प्रयत्न आपण खेळाडूचा पाहिला. हाही बॉल चांगला आहे. इथे लेग बिफोरची अपील साकारली होती, पंच फेटाळतात अपिलीला आणि आईट फॅक्टरचा इशारा पंचांनी केलाय. ओव्हर क्रमांक 3 संपुष्टात आलेली आहे. येणारे 12 बॉल 48 धावांची आता गरज असणार आहे जिंकण्यासाठी. मिळतो तो म्हणजेच यावेळेला विठ्ठल रखमा क्रिकेट क्लब पेंधरचा. बारा चेंडू आणि 48 धावांची गरज चौथ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी. आता पुढचं षटक आणि हर्षद डाकीची निवड आता इथे केलेली आहे पुढच्या षटकासाठी गोलंदाजीसाठी. यावेळेला आडव्या बॅटनं स्मॅश करायचा प्रयत्न. फिल्डर आहेत, चांगलं प्रोटेक्शन आणि जजमेंट देखील चांगलं पाहायला मिळालं. एकच धाव मिळेल, एकापेक्षा आणखीन काही नाहीये. सिंगल आली आहे. सिंगलनं धावसंख्या पुढे 30ला टोटल आपण पाहतो. इथे 4 गड्यांचा मोबदला पाहायला मिळाला आहे. 11 चेंडू 47 धावांची गरज. सामना थोडा कठीण बनत चाललाय बॅटिंग करत असताना पेंधरसाठी. आवेशकडे संपूर्ण जबाबदारी आता या मॅचची. फुल टॉसची लेंथ पिक केल्या बॉलला, पॉवरफुल पंच आणि सुपर स्ट्रोक 6 रनसाठी. सुंदर फटकेबाजी. 10ला 41. अजून एक मोठा फटका आता इथे जरूर हवा आहे बॅटिंग करत असताना संघाला. पुढचा चेंडू खेळाडू तयार आहे. ओ चांगला बॉल आणि अगदी आपण पाहतोय आता या बॉलवरती निर्धाव चेंडू पाहायला मिळाला आहे. चांगली गोलंदाजी झाली आतापर्यंत. पूर्णपणे मी म्हणेन की बांधून ठेवलंय. एखादा मधोमध्ये मोठा स्ट्रोक येतोय परंतु त्या एका फटक्यानं आता इथे इम्पॅक्ट पडणार नाहीये. हा फटका चांगला आहे परंतु थोडे फिल्डर आपण पाहतो तिकडे जरूर उपलब्ध पाहायला मिळतील. ओ रिले कॅच होण्याची संभावना होती. बॉल बचावलेत आवेश नेरुलकर. या बॉलवरती 1 रन त्यांनी घेतलेली आहे. सिंगल स्ट्राईक रोटेट 37. येणारे 8 बॉल 40 धावांची गरज. पुढची जबाबदारी आता इथून यशकडे सोपावली आहे. 2 मध्ये 2 स्ट्रोक जर यशकडून आले तर नक्कीच मग पुढे लढाईसाठी आवेश तयार असणार आहे. ओ हा चेंडू लाईन विस्कलीत पंचांचा इशारा वाईडचा. अतिरिक्त 1 धाव. एकासह टीमची धावसंख्या पुढे. संघाचं धावफलक जाऊन पोहोचलंय तो म्हणजेच अगदी यावेळेला 38 या आकड्यावरती. ओ द विकेट. आपण बार हा देखील बॉल आपण पाहतोय. खराब प्रदर्शन आहे. डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न. यश पोहोचलेत. वाईट +1. टोटल धावा मिळतील 2. 2 धावसंख्या पुढे. 40 राऊंड फिगर मध्ये टोटलला आपण पाहतो. 8ला 37ची आवश्यकता असा राहील इथे मॅच मध्ये. आवेश नेरुलकर स्ट्राईक एंडला. 7 मध्ये 13 धावांचं योगदान आहे या खेळाडूचं. हा चेंडू चांगला आहे. टप्पा पडल्यानंतर बॉलला वेग होता. पेट संघ म्हटला तर मग अंतिमच्या 2 षटकामध्ये धावा बनण्याचे चान्सेस राहतात त्यांच्या बॉलिंग युनिटमध्ये. इफ जर 5 ओव्हर 5 बॉलर असतील तर एक त्यांना हा फटका बसतो. बट 5 ओव्हर आणि त्यामध्ये जर 4 बॉलर तर मग एक वेगळी मजा येते त्यांची बॉलिंग पाहण्यासाठी. आणि षटक संपलं सर. लागोपाठ दुसरा डॉट. यावेळेला बॉलर हर्षद डाकीच्या माध्यमातून. षटक क्रमांक 4 संपलंय. 4 षटकांचा खेळ. 40 धावा दाच्या सरासरीनं. शेवटचे 6 बॉल आणि 37 धावांची गरज टीम VRCC पेंधरला जिंकण्यासाठी.
जबरदस्त आपण पाहतोय गोलंदाजी या मॅच मध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळाली आहे. आणि टीमची आपण जर इथून परिस्थिती बघितली तर जरूर पाहतोय की गोलंदाजीमध्ये ते सक्षम राहिलेत, पण बॅटिंग युनिट थोडासा आपल्याला कमकुवत पाहायला मिळाला आहे. स्ट्राईक हँडला फलंदाज तयार राहील आता खेळण्यासाठी. समोरून यशच्या बॅटमधून फटका जबरदस्त आहे मिड विकेटला. धावा 4 मिळतील. चौकार. चौकारानं फारसा फरक पडणार नाही आता, कारण प्रत्येक बॉलवरती षटकाराची गरज होती मॅच टायसाठी ते देखील. त्यामुळे चौकारानं 2 धावांचा करच लादला जाईल. आता समीकरणामध्ये देखील चेंजेस झालेत. रिक्वायर्ड रन रेट जवळपास 39.50 आलाय. त्यामुळे मॅच जी आहे ती पूर्णपणे आपण जरी म्हटली तरी अवघड ठरणार नाहीये की पेटनं आपल्या बाजूने जरूर इकडे आपण पतकी गिरफ्त केली आहे. पुढचा चेंडू काढू तयार आहे. ओ या वेळेला यशच्या बॅटमधून लॉंग ऑन क्लिअर करणारा हाय अँड ह्यूज सिक्सर. सुपर बॅटिंग. सुरुवातीला चौकार, त्यानंतर षटकार. हे फटके जर सुरुवातीला आले असते तर मग कदाचित अजून मजा आली असते या मॅचला. 4 चेंडू आणि 27 धावांची गरज अजून देखील. एखादा नो बॉल जर पडला तर मग काहीतरी वेगळं पाहायला मिळेल या मॅचमध्ये. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आहे. हाही फटका चांगला आहे. पाहून शोधून खेळला बॉल. फिल्डर आहे तिकडे. 1 धाव. स्ट्राईक रोटेट आवेश नेरुलकरकडे. 1 धावसंख्या पुढे. 3ला 26ची आवश्यकता आता जिंकण्यासाठी टीमला. स्ट्राईक हँडला फलंदाज देखील सज्ज आहेत. 51 धावा कंप्लीट केल्यात पेंदर संघानं बॅटिंग करत असताना. आतापर्यंत चांगली फलंदाजी देखील पाहायला मिळाली बा, कारण रनचेस मोठा होता परंतु फाईट बॅक आणि एखादी मिळणकी गलून नाही पडलेत. पाठलाग करतात. ओ हाही बॉल पाठवलं या बॉलला पलीकडे सीमा पल्ल्याड. 6 रनसाठी दर्जेदार आणि रुबाबदार षटकार. बॅटिंग भरपूर चांगली आहे आवेश नेरुलकरची. सुरुवातीला अलीकडच्या कामामध्ये या खेळाडूने पेंदरचं टेनिस क्रिकेट हायलाईट केलंय आणि एक चांगला बॅट्समन आहे. 2ला 20 मार्जिन कमी केली जाते आता इथून या मॅचमध्ये. 1 रन मिळेल या बॉलवरती. सिंगल आलेली आहे. धावसंख्या फलक 58 या आकड्यावरती. 1ला 19ची गरज. 1 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. चला टॉस साठी या. डोंगराचा पाडा संघ तुमचा कॅप्टन इथे टॉस साठी पाठवा. हा बॉल देखील चांगला फटका आहे परंतु फिल्डर आहे त्यावेळेला. शेवटच्या बॉलला विकेट आणि हा सामना जिंकलाय. बॉलिंग करत असताना यावेळेला टीम पपन 11 पेठ या संघानं. अभिनंदन. चला टॉस साठी या. डोंगराचा पाडा संघ आपण टॉस साठी या. इथून पुढचा सामना स्वर्गीय पपन 11 पेठ आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला संघ पाहायला मिळेल तो म्हणजेच विठ्ठल रखमाई, स्वर्गीय कुशालदादा 11 अँड श्रीराम क्रिकेट क्लब डोंगराचा पाडा. या 2 टीमच्या दरम्यान आपण आज सामना नक्कीच इथे एन्जॉय करणार आहोत. पेंदर एक खेळाडू इकडे पाठवा ज्या फॉर्मॅलिटीज आहेत ते कंप्लीट करण्यासाठी. यस रॉबिन मॅन ऑफ द मॅच आहेत. त्यांना पण देऊयात हे टायटल आणि कॅप्टन देखील आपण इथे पाठवायचे. डोंगराच्या पाड्याचे प्रदीप आमच्यासोबत जॉईन आहेत. दरम्यान नाणेफेकीचा कौल आपण इथे करून घेऊयात. पहिला आपण टॉस करू.
दिलीपजी पाटील यांना विनंती करून आपण या सामन्याचा नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचं आहे. नक्कीच अरुणजी मते साहेब देखील इथे उपस्थित आहेत आणि ते करतायत त्या सामन्याचा नाणेफेकीचा कॉल. हॅपी टू गो. हेड इज अ कॉल. टॉस लागलाय स्वर्गीय पपन इलेव्हन पेट या संघाच्या बाजूनं आणि त्यांचा निर्णय आहे लोकशाहीला त्यांनी प्राधान्य दिलंय. आपण रॉबिनला मॅन ऑफ द मॅच देतोय. मी त्याला इन्व्हाइट करेन की आपण टायटल घेण्यासाठी यायचंय. जनमताचा कौल घेतील आणि त्यासोबत ते निर्णय पोहोचवतील. आणि फिल्डिंग स्वीकारली आहे ना. यस, फिल्डिंग स्वीकारली आहे आणि बॅटिंगचं आमंत्रण दिलं ते म्हणजेच डोंगराचा बारा संघाला. अरुणजी मते साहेब यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण देत आहोत या सामन्याचा सामनावीर ट्रॉफीचा मान. रॉबिन ठरलेला आहे टीम स्वर्गीय पपन इलेव्हन पेट संघाचा. रॉबिन या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.